इकडे यावं, हे लावा त्यांच्या कॉलरला. गप सोन्या, गप गप बा मुंज बा मुंज बा. नमस्कार मामा. नमस्कार. गाव कुठलं आपलं? माझं नाव धाबा ऐकून. माझं नाव चन्नाप्पा पावटी, तालुका जत, जिल्हा सांगली, मुक्काम पोस्ट उमराणी. उंबराणी. बर बर. हे समोर असणारा जी बैल आहे हां, हे कुठले जात काय सांगा जरा माहिती? हे नाव काय? हे कोसाखेला जात आहे आणि याचं नाव सोन्या आहे. बर बर. आणि हे मी बळकोटा, सोलापूर बळकोटामधनं विकत घेतलो 1-3 वर्ष अगोदर. बर बर आता सध्या ह्याचं वय 6-6.5 वय चालू आहे. बर. आतापर्यंत मी 2250पर्यंत मी गाव घातलो. गाप गाठले ह्या बैल. हां, ह्या बैलाकडून. त्याच्यानंतर हे आत्ता हे आपलं सरदार, हे आपलं सॉरी शंभू, हे पलीकडे हे शंभू आता 2 नंबर. हां, ह्याला आणलो. ह्याला आणून एक 8-9 महिने झालं. बर बर. हे चर्चन उमराणीचं खरेदी आहे. चढचे उंबराणी. हां, अजून हे 4 जाती आहे. आता त्याचं वय ते 3 वर्ष 4 महिने संपत आलं आहे. बर बर. हे पण कोसा खेळांमध्येच येतोय. हे आपण कोण? म्हणतो ह्याची आणि त्याची वंशावळ वेगळी आहे. हे जो आहे ना हरिगिरी यल्लाप्पाच्या बैलाचं आहे. बर बर. ह्याची आई एकदम क्वालिटीची होती म्हणताना ह्याला असं म्हणजे हे आलं कलर वगैरे. त्याची आई काय किमतीची मग सांगितली? आईची ते सरासरी 4.5 लाख रुपयाला मागणी झाली ती आहे. त्याची आईची म्हणतो ते देत नाहीत ते असं. त्यांच्यानंतर आणलं ह्यो सरदार. ह्यो ज्यावेळी गटपर्वामध्ये आदतमध्ये असताना चॅम्पियन झाला होता. ह्यो दात 2 दाते असताना. त्यावेळी मी स्वतः 7 लाखाला मागितलं होतं याला. हां हां. त्यावेळी दिलं नाही. हे नंतर मेंढीगिरी सागरकडे गेलं. सागरकडनं परत आपलं तिकुंडी शिरसू दळवाई त्यांच्याकडे गेलं. तिथनं शिरोळला आलं. शिरोळवरनं पुण्याला गेलं. पुण्यामध्ये 2 जागा बदलली. तिथनं मी घेऊन आलो. बर बर. आता आणून 1-2 महिने झालं ह्याला. हां. ते तब्येत थोडीशी डाऊन होती, आता चांगलं झालं आहे. काय टाइम आता कधी किती दिवस झालं खरेदी करून? हे मी 2 महिने झाले खरेदी करून. काय किमतीला खरेदी केली? ते 2 लाखाला दोस्ताचंच होतं. दोस्ताचं? हां, माझा मुलगा वेटनरी डॉक्टर आहे. बर बर. त्याचं त्याचं दोस्ताचं असं म्हणतो 2 लाखापर्यंत झालं याचं. चालेल, बर. आणि आता 1 महिना झालं तो राणा म्हणून आहे. बर. आपलं जुमनाळ गुरुचं जवळ होतं हे. हां हां. त्याला आणून 1 महिना होता आलो. तो कशामध्ये म्हणायचा? ह्यो सिद्धापूर खाणीत मोडतो तो. सिद्धापूर खाणी. हां, शर्तीसाठी वगैरे एकदम चप्पळ बैल, गरम रक्ताचा. गरम रक्ताचा. बर बर. आणि जेवढं ताकद आहे तेवढं म्हणजे शरीर आहे तेवढं घट्ट आहे आणि जिद्दी एकदम चपळ आणि ईर्ष्येखोर. बर बर बर. प्राण गेला तरी चालेल, परंतु शर्यतीचं लाईन सोडणार नाही. बर बर. अशा टाईपचा तो रागीट आहे. एवढा राखील बैल आहे. हां, मामा मग मला काय विचारायचं आहे, आता जे आपल्याकडे जे तुम्ही माहिती सांगताय, हां, या काय करत नाही. आता आपण सध्या तुमच्याकडे जवळजवळ 4 बैल आहेत. हो, हे तुमचं नाव सांगताय परत काय? आवटी चन्नाप्पा आवटी माझी सैनिक आहे मी. माझी सैनिक रिटायर मेजर आहे. Retired. ही एक अभिमानाची गोष्ट आहे. तुमच्यासारख्या एका सच्च्या देशभक्ताला मी भेटतोय. आणि आता सध्या चालूमध्ये माझा मुलगा, थोरला मुलगा जम्मू काश्मीरमध्ये नगरोटा येते सध्या तैनात आर्मीमध्येच आहे. तो मुलगा बी आर्मीत आर्मीत आहे. 14 वर्ष सर्व्हिस संपलं, 15 वर्ष चालू आहे. एक मुलगा माझा पुण्यामध्ये IT कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तरी बी ही नाद आहे. तुम्ही तरी retire पण होऊन हे नाद नाद. आहे. हां, हे फक्त पैशासाठी करत नाही आहे. शौक. फक्त हे एक प्रकारचं काय आहे की नाद आहे. आणि ह्याला काहीतरी करून आता सध्या माझा नातू आहे. बर तो नातू कधी कधी जिद्द केला की नाही घरात जेवायला वगैरे, मी त्याला आणून ह्याच्यावर बसवलो की नाही, पोशिंड धरून बसतो आणि ह्याच्यावर बसून जेवण करतो तो. बर हां, एवढं त्याला नाद आहे. आता सध्या जम्मूला गेला तो. बर बर. आणि हे काय माहिती आहे काय की हे जात वाढावी, काहीतरी करून आपण प्रयत्न करायचे की ह्याच्यापासून 4 गायी वाढले पाहिजे. असं करून माझ्या गावात सध्या तरी सोन्या बैल आणल्यापासून 150 गाय वाढलेत. 150 गाय वाढले. गाय वाढलेत. जे जर्सीच्या मागं लागलं होते हा हा हा. ते जर्सी कमी करून किंवा ते जर्सी जेव्हा ठेवायचे ठेवून तेवढं ठेवून सुद्धा 1 गाय तरी का होईना दावणीला पांढरी गाय बांधायला लागलीत. बर बर बर. त्याच्यामुळं थोडंफार म्हणजे ह्याच्यामुळं लोकांना बदल 4 पैसे मिळायला लागले, मिळायला लागले. चांगले पैसे व्हायला. आता ह्याच्याकडनं आपण एका डॉक्टरकडनं बोलून गाव घालून 200-250 रुपये देऊन
तात्पुरतं समाधान मानलं आणि नंतर गाय येल्यानंतर खौंड झालं, जास्तीत जास्त विकलं तरी 15,000 ते 20,000, ह्याच्या पलीकडे काय विकणार नाही. परंतु ह्यांचं जर आई जर क्वालिटीची असली आणि बाप पण क्वालिटीचा झाला तर पण म्हणायचं की आपलं चांगलं नशीबच उघडलं त्याच्यापासून. बरं. आता हे जे मामा मेजर साहेब की हे जी वासरं पडलेली काय किमती निघते ती? असं आहे की ते थोडंसं डिपेंडेड गायीवर आहे. बर बर बर. काय गाय जे फुल क्वालिटी आहेत हा त्यांची वासर चांगली पडतात बर आणि खोंडाचं 100% तरी कोणी कुठली गाय घेऊ शकत नाही. बर बर बर. 50%, 60%, 70% तर घेणार कोंडाचं, बाकीचं आईवर जाणार. आणि सहसा काय होते, जे गायला कांबळ वगैरे जास्त असते ते तर जर खोंड झाला आणि जन्मताच कांबळ कमी दिसलं तर आपण ओळखतो की बाबा हे दूध सोडल्यानंतर, दूध प्यायचं सोडल्यानंतर या ना एखाद्या वेळी म्हणजे त्याचं कांबळ वाढू शकते, आईचं गुण जाऊ शकतो एक अपघात. आईचं पण त्याच्यात म्हणजे थोडंसं होऊ शकते. आणि जर बापावरच गेलं तर अजिबात कांबळ घेणार नाही. हां, तेवढं जसं आता बाबाचं बाप आहे तेवढं एवढं तरी हे होणार. मला आता तुम्ही बरं झालं ते तुम्हीच महत्वाच्या मुद्द्यावर बोलला. मला काय विचारायचं, तुम्ही सांगत होता गाय चांगली असली पाहिजे. हो. आता आमच्या इकडे नवीन लोक खूप खिलारसाठी इच्छुक आहेत, हां, पण तशा पद्धतीच्या कालवडी पाहिजे आम्हाला. हो. मग आता कालवडी घ्यायच्या झाल्या हां, तर तुमचा मागात सल्ला पडतो. काय असेल? माझा सल्ला असा आहे, तुम्ही असं करा, नॉर्मल तुमच्या कॅपॅसिटी प्रमाणे एक गाय घ्या. बर 10-15 हजार रुपयाचं, 20,000 रुपयाचं तुमच्या ऐपतप्रमाणे एक गाय विकत घ्या आणि त्या गायीला सोन्याकडनं भरून घ्या. आणि तुमचं जर लक चांगलं सर, योगायोग सर तुम्हाला कालवड झाला. आणि याची दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे जाता जाता की पर्सेंटेज कालवड जास्त आहे. जास्त कालवड 40% खोंड आहे आणि 60% कालवड आहे. बर बर बर. त्यामुळं शक्यतो ज्यांनी असं कालवडीसाठी घेऊन आलेत गाय त्यांना कालवड झालेलं सुद्धा आहे. झालेलं आहे. आणि तसं करायचं, आपण एका सोन्याकडनं कालवड काढून घ्यायचं आपल्या नॉर्मल गाईकडनं आणि तेच आपण जोपासना करून त्याला मोठं करून पुढं ते चांगल्या बैलाकडनं भरवलं की त्याच्या पोटी चांगलं वासरं जन्माला येतील. म्हणजे एक प्रकारचा तुम्ही जातीवंतच तयार केला घरात. मला अजून एक तुम्हाला मेजरचा एक प्रश्न विचारायचा आहे की आता ही बैल आहे आपल्याकडं, हो. आता किती वर्ष झाली तुमच्यापाशी? हा 3 वर्ष. 3 वर्ष झालं. 3 वर्षात कुणापाशी कालवड आहे का तुमच्या बघणीनं, तुमच्या पार्टी? भरपूर. मी जवळजवळ 30 एक कालवड मी पुण्याला दिलोय. बर. आता माझ्या ओळखीच्या ह्या लोकांना ते काय पुढेवाले काय की त्यांचा विश्वास फार मोठा आहे. ते सहसा जे विश्वास ठेवले का नाही कधी ते हे कर, त्यांना विश्वास बसलाय माझ्यावर की मी आत्तापर्यंत मी नाही म्हटलं तरी मी 30 कालवड मी पुण्यालाच पाठवलं आणि एकाही व्यक्तीला मी धोकेबाज केलं नाही आणि 10 रुपयाचे त्यांच्याकडनं चहा पिलेलं नाही आहे. कालवडवाला आणि तो घेणारा दोघांना गाठ घालणार. तुमचं तुम्ही ठरवा, तुमचं तुम्ही बोला. आणि जर व्यवहार मोडण्यासारखं दिसलं, थोडक्यात असलं, तर मी येऊन ते कालवड मालकाला किंवा त्या घेणाऱ्याला सांगून समजून करून मिटवून टाकू. परंतु सहसा मी मध्यस्थी जात नाही. तुमचं तुम्ही ठरवा. मला आता अजून एक विचारायचं आहे, अशी कालवड साधारण 1 वर्षाची, 2 वर्षाची, 3 वर्षाची कितीपर्यंत मिळते ती त्या बैलाची पैदास? आत्ता सध्या तरी तुम्हाला वर्षाची कालवड तर मिळणारच नाही. बर का तर सगळे गेलेत. बर 3-4 महिने जे आहेत ना ते 70, 60, 70, 80 हजार, 9,000 जसं जसं कालवड असेल तसंच बर. मिळणार. आता तुमच्या भागात कुठं आहे? तुमच्या आता सध्या तरी माझ्याकडे गावात सध्या माझ्या ह्याच्यामध्ये तरी नाही आहे. खोंड 1-2 आहेत, बारके आहेत, ते पण दाखवलं लोकांना. फक्त मोठी नाहीत. बर बर. मामा आता ह्यात तुम्ही काम करताय, आता एवढं दिवस झालं, तुमचं खरं तर कौतुक आहे. आज तुम्ही मेजर thank you, आहे thank you. आणि तुम्ही महत्वाचं काय करताय म्हणजे खिलारचं वाढ करावं लागलाय. तुमच्यासारखी माणसं अजून आहेत. हाय. आता ही काही सोपं सांभाळण्या साधी गोष्ट नाहीये. नाही ते तर आहेत. सारखी माणसाशिंच्यामुळेच आज खिलार जिवंत राहिलंय. आणि म्हणजे जशी खिलार ही जातीवंत जात आहे तसा मालक सुद्धा तुम्ही जातीवंत आहे. म्हणजे तेवढ्याच ताकदीचा पडला. ही काय सांभाळायची दावण ही काही सोपी गोष्ट नाहीये. आणि असल्या बैलाला हात लावणं म्हणजे कुणाचं घास नाही, म्हणजे एवढी मोठी गोष्ट आहे. आज तुमचं प्रेम आहे म्हणून आज तुमच्यापाशी हा बैल शांत आहे. नाहीतर या बैलानं किती मोठा ताकद आहे, किती मोठा भला मोठा बैल आहे, म्हणजे एवढ्या मापाचा बैल बघायला मिळत नाही मापाच्या बाबतीत. असं आहे ना की आपण एक लहान मूल असू दे किंवा एक प्राणी असू दे, आपण जेवढं त्यांना जवळ घेईल तेवढंच त्यांचं प्रेम वाढत जातोय. आणि हा सुद्धा इतका म्हणजे रागीट स्वभाव होता की अक्षरशः ह्याला घेऊन आल्यानंतर मी 4-4 धावं लावून आम्ही घेऊन आणतो.
आणि मारत पण होतं त्यावेळी. परंतु सध्या काय त्याला ते आता सध्या त्याचं काय आहे की सगळीकडनं त्याचं शांत झालेलं वातावरण. कोणाला म्हणजे रागीट स्वभाव म्हणजे फक्त थोडं गायीवर सोडल्यानंतर एक 10-15 मिनटं फक्त पोराला तेवढं करतो तो की डॉक्टरला का तर तो इंजेक्शन वगैरे करतो. बाकी कुठल्याही पोराला आपलं कामार पोरगा आहे त्याला सुद्धा काही करत नाही. पण तो कोणतं काय तर छेडलं किंवा व्यसन व्यसन धरून वाढलं काय केलं ते थोडंसं पार करणारच तो. तसं लय एकदम म्हणजे शांत स्वभावाचा आहे. बरं मग माझा दुसरा विषय काय आहे, आता गयात तुम्ही सांगता काय रेट आहे ह्या बैलाशीचा? ह्याचं मी 3,000 सांगतो. बरं लांब गय आली तर 2,500 घेतो. 2,500 घेताय. 500 रुपये त्यांना डिस्काउंट देतो. डिस्काउंट देतो. हां, लांबनं हां, बाहेर हां, लांब लांब हां, असलं. बरोबर. आणि त्याचं मी 2,500 सांगतो. बरं आणि सरदारचं 2,000 घेतो. शंभूचं पण मी 2,000चं घेतो, 2,500 सांगतो. राणाचं काय नाही 2,000 2200 सांगतो. पण तो कधी 1800 पण चालतंय त्याला, म्हणजे एवढं हे नाही आहे, हे रिस्ट्रिक्शन नाही आहे. ह्याच बैलाचा आपण सांगतोय. हां बाकी मी ह्याचं जे आहे ना 2,500च्या खाली मी कोणाला 1 रुपये घेत नाही. का तर मला एक तर लोड कमी करायचा याला. एक दिवसाला 10-10, 8-8, 9-9 गाय आली की ह्याला एकट्याला देऊन चालत नाही. का तर ह्याचं ताकद आता सध्या उरलेलं नाही आहे, पहिल्यासारखं स्टॅमिना राहिलेलं नाही आहे. हळूहळू त्याचं वय झाल्यामुळं स्टॅमिना कमी होत जाणार. त्यामुळे जे आहे ना आता थोडं ह्याला तीन मॅक्सिमम 3 गाय देतो याला. 3 गाय दिवस हां नंतर जे आहे ना ही बाकीचे 3 आहेत ना त्यांना हे करतो. बघा मला काय सांगायचं आहे तुम्हाला, हे उमराणी जे गाव आहे हे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आहे अगदी. आणि जतपासून असणाऱ्या 12 किलोमीटर अंतरावर असणारं गाव आहे. आणि तिथं डॉक्टर विद्यानंद आवटी यांचे दावण आहे वळूंची. खास 4 वळू आहेत, म्हणजे महाराष्ट्रात जे टॉपचे वळू आहेत ना यांच्या दावणीला आहेत. आणि त्यांचा हा सोन्या नावाचा बैल महाराष्ट्रात फार मोठं नाव केलं या सोन्यानं. आणि हा सोन्याचा फार मोठा गाजावाज आहे. आज आपण आपल्या वादळवाट 5577 या चॅनलच्या माध्यमातून दाखवत असताना त्यांचे असणारे आवटी साहेबांनी आज मेजर साहेब आहेत स्वतः, त्यांचे मुलगा सीमेवर आहे. पण ही लोक खिलार प्रेम करतात आणि अशा लोकांमुळं खिलार जिवंत राहिलंय. आणि ज्या लोकांना खिलार गाय सांभाळायची आहे त्या बैल दावायचा असेल तर निश्चित यांच्या डॉक्टर आवटींच्या बैलांकडे आलं पाहिजे तुम्ही. आणि ती बैल अशा पद्धतीची पैदास तुम्हाला पाहिजे असेल तर निश्चित इथं या पैदास अशी होईल. आणि त्यामुळं मी ज्या ज्या खिलारप्रेमी लोकांना यांचा नंबर देतोय. आणि ते नंबर देत असताना कसं यायचं, जत पंढरपूर तालुक्यापासून असणार तिथून सांगोल्यावर असणारे जतला आलं. जतमधून फक्त उमराणी 12 ते 13 किलोमीटर 16 किलोमीटर उमराणी आहे. हे उमराणी 2 आहेत, कन्फ्यूज होतंय. चडचणपासून असणारी कर्नाटकमध्ये एक उमराणी आहे, त्या उमराणीला ती उमराणी नसून ही जत तालुक्यातली गडी उमराणी ही उमराणी गाव आहे. आणि महाराष्ट्रात आहे. याच्या पलीकडे असणारं चिटकूनच असणार कर्नाटक आहे, रामतीर्थ गाव. हा रामतीर्थ लास्ट गाव आहे. आणि हे असणारं उमराणी गावामधून आपण असणाऱ्या वळूची आज राजा सोन्या बैलाची शूटिंग काढलेली आहे. आणि त्यांच्यापाशी असणारी 100 बडकरी, बाकीच्या 3 बैलाची शंभूची माहिती सांगितली, सरदारची सांगितली, राणाची पण त्यांनी माहिती सांगितली. अशी एकूण 4 बैल टॉपची महाराष्ट्रातली खिलारची 4 बैल. आणि ज्यांना कोणाला गया घेऊन यायचे असतील तर निश्चित यांच्यापाशी या. खूप छान माणसं, चांगल्या स्वभावाची माणसं आहेत. आणि अशा माणसांकडे येऊन आपलं निश्चित खिलार वाढवावं लागेल. मला अजून एक या ठिकाणी मामा आपला मोबाईल नंबर तेवढा सांगितलं तर बरं होईल. माझा मोबाईल नंबर आहे 9049 95 0473. बघा हा मालकांचा नंबर आहे. कधी फोन करून या, अगोदर फोन करा आणि मगच तुम्ही सगळीजण गय असेल काय असेल त्यांना पत्ता विचारत इथपर्यंत येऊ शकताय. पत्ताही आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलाय. अशा बैलाची सोन्याची पैदास पाहिजे असेल तर नक्की आपली गाय या ठिकाणी घेऊन या. मालक पुन्हा एकदा धन्यवाद. तुमच्यासारख्या माणसानं आम्हाला या ठिकाणी वेळात वेळ काढला, असं कौतुक आहे तुमच्यासारख्या माणसांचं. आणि तुम्ही मेजर आहे पहिली ही कौतुक आहे. पुन्हा एकदा आपण या सोन्या बैलाचं, हा बघा व्हिडिओ टॉपचा बैल आहे, एकदम साईज पीस हत्तीसारखा आहे. आतापर्यंत मालकानं जसं सांगितलं की 2200 गाया भरलेल्या आहेत. त्या पद्धतीनं असणाऱ्या या सोन्याच्या असणाऱ्या आपण राजा सरदार शंभू या 3 बैलाची मी माहिती दिली. त्याबद्दल मालक आभारी आहोत. पुनश्च आपलं धन्यवाद.